मित्रांनो लक्षात ठेवा, इन्सुलिन इथून पुढे इन्सुलिनला घाबरायचं का नाही. इन्सुलिन हे संजीवनी आहे. हे तुम्ही त्या लोकांना विचारा जे 1922च्या अगोदर जन्मले, ते जगूच शकले नाही. नंतर त्याचा शोध जेव्हा लागला तिथून पुढेच लोक. हे आहे पाण्यासारखं दिसणारं एकदम सिंपल, ह्याला म्हणतात सोल्युबल इन्सुलिन किंवा अट्रॅपिड इन्सुलिन. हे एकच इन्सुलिन असं आहे जे की आपण IV सुद्धा देऊ शकतो. इमर्जन्सीमध्ये खूप उपयोगाचं, ICU मध्ये खूप उपयोगाचं असं हे इन्सुलिन आहे. सगळ्या स्टाफनी अंडरस्टँड करण्याची गरज आहे. ह्याला रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिन सुद्धा म्हणतात किंवा शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन असं सुद्धा म्हणतात. ह्याचा इफेक्ट चालू केल्यानंतर 30 मिनिटांनी सुरू होतो, 25 ते 30 मिनिटांनी, 4 ते 6 तास राहतो, नंतर याचा इफेक्ट राहत नाही. ओके, मग हे देताना आपण कुठं कुठं देऊ शकतो. आपण देऊ शकतो त्याचं, आपण हा इन्सुलिन आपण देऊ शकतो. साईड्स ऑफ इन्सुलिन काय आहेत तर इन्सुलिन आपण ह्या अब्डोमेनमध्ये जे क्वाड्रंट आहेत 1 2 3 4 इकडे देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे देऊ शकतो, हातामध्ये इथे देऊ शकतो, इथे पण देऊ शकतो. ठीक आहे. थायमध्ये देऊ शकतो आपण, फ्रंटला सुद्धा आणि बॅकला सुद्धा, बटक्समध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. महत्त्वाचं काय, जे पेशंट घरी इन्सुलिन घेतात त्यांना हे सांगणं महत्त्वाचं आहे की रोज तुम्ही वेगवेगळ्या जागी घ्या. बरोबर आहे. आणि त्यांची स्किन त्या ठिकाणची डॅमेज नाही होणार. इन्सुलिन घेताना वेगवेगळ्या जागी घ्या हे सांगणं गरजेचं आहे. ती जागा स्पिरिटने क्लीन करायला सांगायची. इन्सुलिन द्यायचं. इन्सुलिन देताना पेशंटला सांगणं खूप महत्त्वाचं आहे की इन्सुलिन डायरेक्ट इंजेक्ट न करता सोपं काय करू शकतात तुम्ही, थोडंसं त्याला असं स्किन पिंच करायची, थोडीशी पिंच करायची. थोडासा पार्ट वर येतो स्किनचा, तिथे तुम्ही इंजेक्ट केलं तर जास्त डीप जात नाही. त्यातले जे थिन पेशंट आहेत, जे जाड पेशंट आहेत त्याच्याकडे भरपूर सबक्यूट फॅट असतं, डायरेक्ट जरी दिलं तर इतका विषय. पण थिन पेशंटला सबक्यूट फॅट जर कमी असेल तर आपण पिंच करायचं आणि तिथे द्यायचं. आणि हे सगळ्या साईड पेशंटला समजून सांगायच्या. दुसरं इन्सुलिन आहे जे की थोडंसं लॉंग ॲक्टिंग केल्या गेलेलं आहे, ते म्हणजे मिक्स्टार्ड. ओके, कॉमनली आपण वापरतो 3070 नावाचं मिक्स्टार्ड. हे गढूळ दिसतं, हे कसं दिसतं, दुधासारखं. हे इन्सुलिन कधीच IV ICU मध्ये, लक्ष करा की कन्फ्युजन नको व्हायला, इन्सुलिन कधीच IV देऊ शकत नाही, सबक्यूटच द्यावं लागतं. हे इन्सुलिन IV दिल्या जाऊ शकतं. ठीक आहे. तर हे दोन्ही इन्सुलिनचे प्रकार तुम्ही माहिती करून घ्या. हे थोडं लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन आहे. दिवसातून जर 2 वेळा, सकाळी जेवणाच्या अगोदर आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर दिलं तर पेशंटचा शुगर चांगला कंट्रोल होऊ शकतो. हे फक्त इमर्जन्सीसाठी वापरले जाणारे इन्सुलिन आहे. किंवा बेसल इन्सुलिन जे आहेत, ग्लार्जिन, त्याच्यासोबत परत जेवणाच्या वेळेस आपण हे रॅपिड किंवा शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन वेगळं देऊ शकतो. ओके, तर हे झालं अशा प्रकारे इन्सुलिनचा हा 4-5 वेळा इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना सांगायचं की नवीन सिरिंज वापरा, है ना. 5 वेळा वापरून, 5-6 वेळा वापरून नंतर हे टिप खराब व्हायला लागतं, त्याच्यामुळे नवीन वापरायचं. आणि क्लीन ठेवायचं. हे इन्सुलिन कुठे ठेवायचं, थंड ठिकाणी ठेवायचं. त्यातल्या त्यात आपल्या समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते, बाहेर नाही ठेवू शकत आपण, फ्रीजमध्ये ठेवायचं. पण फ्रीजमध्ये, फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, बाहेर ठेवायचं 20, 25, 30 डिग्रीपर्यंत. ज्यांच्या घरी फ्रीज नाही ते माठाच्या खाली, थंड ठिकाणी, कुठेही इतर ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात. ओके, आता दुसरी पद्धत ही झाली खूप पुरातन काळापासून चालत आलेली पद्धत, जी आता पण आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पेशंटला जर व्यवस्थित शिकवलं तर ह्याने सुद्धा घेऊ शकतात, डिस्पोजेबल सिरिंजेस वापरून. पण आता नवीन काय झालंय, नवीन आता जर आपण बघायला गेलं तर पेशंटला सोपं करण्यासाठी असे पेन आलेले आहेत. ओके, मग या पेनमध्ये आपण काय करतो, हे इन्सुलिनलाच कार्ट्रिजच्या स्वरूपात मध्ये रिफिल करू शकतो आणि त्याला पुढे लावायच्या ह्या अशा प्रकारच्या. ठीक आहे. मग ह्याच्यात जो काही आपण आकडा, जे काही इन्सुलिनचा डोस ठरवला आहे तो पेशंटनी घ्यायचा आहे. आणि तेवढा डोस बरोबर ज्या मी साईट सांगितल्या तिथं कुठेही ते सेल्फ इंजेक्ट सुद्धा क्लीन करून करू शकतात. खूप